नमस्कार, मी खानदेशीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? मजेतच असायला पाहिजे. तर आज आम्ही अधिक मासानिमित्त देहू येथे तुकाराम महाराजांच्या दर्शनासाठी आलो होतो. तर आज मी तुमच्यासोबत इंद्रायणीच्या पवित्र तीरापासून मंदिरातील जो काही सुंदर अनुभव होता माझा तो शेअर केलेला आहे. पिल्लू लहान असल्यामुळे आणि नंतर ऊन पण खूप वाढत असतं, तर मग त्याला त्रास होईल, त्यामुळे आम्ही सकाळीच इथे आलो होतो. असं म्हणतात की अधिक मासात आपण एखाद्या पवित्र तीर्थस्थानावर जाऊन अंघोळ करायला पाहिजे. तर त्यामुळे आम्ही आता इथे इंद्रायणी नदीच्या तीरावर आलो होतो. इथे आल्यावर आम्ही नदीकाठी थोडंसं शांत असं बसून घेतलं. खूप छान वाटत होतं. तर आज इथे एवढ्या सकाळी येऊनसुद्धा खूप गर्दी होती. खरं तर खूप लोक इथे अंघोळीला आलेले होते. त्यानंतर मंदिरातही तुम्ही पुढे बघालच खूप गर्दी होती. तर आता इथे मी इंद्रायणी नदीची पूजा करून घेणार होते. पूजा करण्याच्या अगोदर आता इथे आम्ही सगळ्यांनी हातपाय धुवून घेतले आणि त्यानंतर थोडा वेळ पाण्यात खेळलो. अशा शांत आणि प्रसन्न वातावरणात वेळ कसा जातो आपल्यालाच कळत नाही. खरं तर असं वाटत होतं इथंच बसून राहावं नदीकाठी. आता इथे थोडा वेळ स्पेंड केल्यानंतर आम्ही मंदिराच्या दिशेने जायला निघालो. मंदिराच्या दिशेने जात असताना आम्हाला हे बाबा भेटले. यांनी आम्हाला सगळ्यांना टिळा लावून घेतला. टिळा लावल्यानंतर खूप छान वाटत होतं. त्यानंतर आम्ही आतमध्ये मंदिरात आलो. तर इथे मी तुमच्यासाठी थोडंसं शूट केलं होतं. किती सुंदर मूर्ती आहे बघा. खूप मनाला असं प्रसन्न वाटत होतं त्यांच्या चरणी नतमस्तक झाल्यावर. संत तुकाराम महाराजांच्या मंदिरात गर्दी असल्यामुळे शूट काही मला करता आलं नव्हतं. फक्त दर्शन घेतलं. तर खूप छान दर्शन झालं होतं. आणि आजच्या दिवशी अशा भक्तिमय वातावरणात काही क्षण घालवल्यावर मन अगदी असं प्रसन्न झालं होतं. खूप छान वाटत होतं. त्यानंतर आम्ही घरी आलो. घरी आल्यावर मी संध्याकाळी इथे टी व्हीवर देवाची गाणी लावून घेतली आणि त्यानंतर मग देवाला 33 वाती लावल्या होत्या आज. तर असा माझा आजचा काहीसा दिवस होता. तर कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्लॉग? आवडला का? आवडला असेल तर नक्की तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला माझे पुढचे व्हिडिओ बघता येतील. चला तर मग भेटूया आता लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.